हाय, मी आहे दीपाली लेडीज टेलरमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर साडीला फॉल गाठ मारून का बसवायचा असतो, तसेच साडीला पिको फॉल परफेक्ट पद्धतीने कसा करायचा, त्याच्या टिप्स कोणत्या असतात ते तुम्हाला या व्हिडिओतून शिकायला भेटणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पहा, लक्ष देऊन पहा. आता पहा, सुरुवात केली तर हा पदर आहे, त्याला गोंड्या आणि टीप आलेली आहे, त्यामुळे या साईडला मला पिको नाही करायचा. तर इकडच्या साईडला पहा, ऑलरेडी ब्लाउजचा पीस होता तो मी कट करून घेतलेला आहे. तिकडच्या साईडला मला पिको करून दाखवायचा आहे आणि पिको कसा करायचा ते पण शिका. फॉल कसा बसवायचा, गाठ का मारायची ते पण शिका. तर पहा, प्रथम थोडंसं फोल्ड करायचं, पुन्हा अजून एकदा थोडंसं फोल्ड करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मशीनला पिकोचा दाब असला पाहिजे की जेणेकरून पिको हा एकदम परफेक्ट आणि मस्त येणार आहे. तर पहा, पिकोचा दाब जोडून घेतलेला आहे मी. आता याला पिको करत आहे. तर एकदम नाजूक, एकदम छान असा पिको करून घ्यायचा आहे. आता पहा, मस्त नाजूक गोल गोल पिको. आता मतानेच मशीन काय करते, स्वतःच कापड पुढं खेचत राहते. आपण फक्त यामध्ये काय करायचं, गोलाकार शेपमध्ये साडीचं जे फॅब्रिक आहे ते लावून द्यायचं. तर मशीन आपोआपच ओढत ओढत नेते पहा पिकोला पुढे. तर मस्त असा गोलाकार एका साईडनं मी पिको पहा, कुठेही वाकडा झालेला नाही, तिकडा झालेला नाही, अजिबात देखील नाही. कुठेही पिको खेचायचा नाही, म्हणजे कापड खेचलं की कापड लांबतं आणि पिको वाकडा तिकडा होतो. हे पिको वाकडा तिकडा होण्याचं कारण असतं. ही एक टिप्स झाली पहा. आता पहा, फॉल धुवून घ्यायचा, इस्त्री करून घ्यायचा, हे महत्त्वाचं आहे. आता तो लेवल करून घ्यायचा आणि अर्धा इंच फोल्ड करायचा. ही गोष्ट लक्षात ठेवा, आतल्या साईडला त्याला अर्धा इंच लेवल करून फोल्ड करायचा आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे टिप्स शिकता येणार आहेत तुम्हाला. ही पण टिप्सच आहे अर्धा इंच फोल्ड करण्याची. आता पहा, 5 इंच कापड सोडून द्यायचं साडीचं. खालच्या बाजूचं, नेसत्या बाजूचं जे कापड असतं 5 इंच ते सोडून द्यायचं आणि तिथून फॉल बसवायला सुरुवात करायची. तर आता पहा, यामध्ये थोडंसं पहिल्यांदा डबल टिप घ्यायची आणि मस्त असा पिको करायचा. तर पिको हा गोलाकार होत नाही पहा, फॉल बसवल्यानंतर असा चपटाच होतो. आणि कारण आपण आहे ना, यामध्ये गोल असा फॉल लावायचा नाही, तो टिप जशी मारतो आपण तसा लावायचा, म्हणजे तो चपटा होतो. आता पहा, पिको केलता साडीला तेव्हा काय केलं, गोलाकार त्यामध्ये घातलेलं होतं कापड, त्यामुळे ते गोलाकार झालता. आता याच्यावरून फक्त पिकोची टिप घालायची आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तर संपूर्ण साडीला खालच्या बाजूने हीच प्रोसेस करून घ्यायची आहे. तर लाईक आणि सबस्क्राईब एवढ्या टिप्स सोबत हा व्हिडिओ शिकत आहात, तर मनापासून लाईक्स आणि सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला एवढ्या टिप्स सोबत एकदम फ्रीमध्ये हे शिकता येणार आहे. तर आता पहा, आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित खालच्या काय केलेलं आहे, मी पिको करून घेतलेला आहे. तर पुढं पहा, गाठ मारून, गाठ का मारायची असते हात शिलाई करायची वरच्या साईडनं, ते पण पहा मी तुम्हाला सांगणार आहे टिप्स सोबत. एकदम परफेक्ट पद्धतीने तुम्ही असा फॉल बसवल्यानंतर बसणार आहे आणि तुम्हाला तुमच्या कस्टमरची अजिबात देखील ओरड येणार नाही की तुमच्याकडून असं झालं तसं झालं, म्हणजे कमी झालं जास्त झालं, फॉल खेचला, फॉल आकसला, फॉल गोळा झाला, हातशिलाई व्यवस्थित आली नाही, हातशिलाई आकसून गेली, असं होणार नाही. जसं मी सांगते आहे ना तुम्हाला, असा फॉल व्यवस्थित बसवल्याने. तर पहा, मी खालच्या बाजून व्यवस्थित असं सगळं संपूर्ण फॉल जो आहे तो व्यवस्थित असा अटॅच करत आहे. आणि कोणतीही प्रोसेस असू तर शिलाईची थोडीशी व्यवस्थित आणि पद्धतशीरपणे करायची, म्हणजे आपली ते परफेक्ट येते पहा, म्हणजे कोणाची कुरकुर राहत नाही. आता पहा, हा फॉल जो आहे तो परफेक्ट पद्धतीने खालच्या बाजूने मी काय केलेला आहे, लावत लावत आणलेला आहे. आता अगदी थोडासाच राहिलेला आहे लावायचा, तो पण मी पटकन लावून घेते. खालच्या बाजूने पिको करून घेतला पहा, धुवून इस्त्री करून घेतलेला आहे फॉल. आता लेवल करून घ्यायची फॉलची. आता मी लेवल करून घेतली पहा. आता अर्धा इंच आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं पहा, फोल्ड करून घेतला आणि शेवट थोडीशी डबल टिप मारायची आणि साईडला मशीन काढून घ्यायची. तर आपलं पिकोचं काम झालं. आता आपल्याला एकच काम राहिलेलं आहे, तो म्हणजे पिको पहा किती छान आलेला आहे, कापड किती मस्त असं अटॅच झालेलं आहे. तर आपल्याला आता एकच काम राहिलेलं आहे की या साडीला हात शिलाई करायची. आता हात शिलाई करताना 2-3 टिप्स आहेत, त्या पण पहा तुम्ही, म्हणजे तुम्हाला हात शिलाई अशी का करायची ही वगैरे परफेक्ट असं समजणार आहे. तर तुम्ही खाली घ्यायचं, मी मशीनवरती तुम्हाला थोडंसं दाखवणार आहे, कारण इथं मी कॅमेरा सेट केलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. आता पहा, मी हा जो फॉल आहे ती टिप्स सोबत तुम्हाला हातशिलाई कशी करायची ती दाखवते. तर लावून ठेवून घेतली व्यवस्थित अशी. हा फॉलला हातशिलाई पहा वरच्या बाजूने करायची आहे, अर्धा इंच आतल्या साईडला दुमडलेला आहे, इथून सुरुवात करायची आहे. तर कशी करायची ते पण पहा. तर
हातशिलाईची सुई घ्यायची, हे महत्वाचं आहे. हातशिलाईची सुई असावी, ती नाजूक असते आणि याने बोळ पडत नाही. पहा साडीला ही टिप्स झाली. आता पहा डबल धागा घ्यायचा. बऱ्याच महिला हा सिंगल थ्रेड वापरतात हातशिलाईसाठी, तर तसं नाही करायचं. पहा हातशिलाई नाजूक असेल तर थ्रेड म्हणजे धागा जो मॅचिंगचा असेल तर तो अजिबात देखील बाहेर दिसत नाही. त्यामुळे काय करायचं, सुईमध्ये डबल घ्यायचं. तर पहा आता प्रथम हे इथून सुरुवात करायची, खालच्या कोपऱ्यातून. इथं गाठ मारून घ्यायची, म्हणजे आपली जी धाग्याला पण गाठ मारलेली असते तरी पण फॅब्रिकला देखील गाठ मारून घ्यायची, म्हणजे एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये धागा आहे तो पॅक असा होतो. आता पहा हातशिलाई करत करत पलीकडच्या कोपऱ्यामध्ये जायचं. हातशिलाई ही नाजूक असावी. टेपच्या 3 रेषा एवढं अंतर प्रत्येक वेळेस सुटलं पाहिजे, ही काळजी घ्यायची. अगदी व्यवस्थित अशी पहा चौकोनापर्यंत जिथं आपल्याला ओळायचं आहे इकडच्या साईडला, तर तिथपर्यंत मी हातशिलाई करून घेतली. पहा, तर इथं काय करायचं, आता हातशिलाई झाली तर गाठ मारून घ्यायची. ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. अजून पुढे पण आहेत पहा 2 टिप्स तुम्हाला सांगण्यासारख्या, तर त्या पण पहा. आता पहा, गाठ मारल्यानंतर पुन्हा आपण इकडच्या बाजूला अशी हातशिलाई करत करत जायचं. तर कमीत कमी तुम्हाला सांगते 10 सेंटीमीटर ते 12 सेंटीमीटर हातशिलाई करायची आणि थांबायचं. तुम्हाला सांगते असं का करायचं ते पण पुढे गेल्यानंतर सांगते तुम्हाला का थांबायचं. तर पहा 10 ते 12 सेंटीमीटर किंवा 8-9 सेंटीमीटर एवढं करायचं, तुमच्या एक आवडीनुसार करायचे. आता पहा एवढं झालं तर इथं गाठ मारायची. असं का करायचं, गाठ मारायची पण का मारायची, गाठ कशी मारायची पहा. हे पहा, मध्यातून सुई अशी फॅब्रिकला गुंतवून धाग्याच्या मध्यातून अशा प्रकारे काढून घ्यायची आणि याला म्हणतात गाठ मारणं. तर असं का करायचं, तर धागा पैंजणमध्ये गुंतला किंवा धागा तुटला तर आपली संपूर्ण हातशिलाई उसवत जाऊ नये. हे पहा किती खेचलं तरी ती ओढणार नाही. पैंजणमध्ये तुमचं गुंतलं, पैंजणमध्ये जरी हा थ्रेड गुंतला तरी किती ओढला तरी तो जेवढा 9-10 सेंटीमीटर आहे तेवढीच खराब होणार, जास्तीची हातशिलाई खराब होणार नाही आणि तेवढी हातशिलाई तुम्हाला परत परफेक्ट पद्धतीने करता येणार. आता पहा 10 सेंटीमीटरवरती मी तुम्हाला दाखवलं, म्हणजे मोजून तुम्ही अंदाजे 10, 12, 15 घेऊ शकता. अगदी काही महिला काय करतात, संपूर्ण फॉलला गाठ मारायच्या ऐवजी एकदम एक ठोक हातशिलाई करतात सिंगल थ्रेडने आणि हे पटकन खराब होतं. फॉल थोडासा वाकडा तिकडा झाला तरी ही हातशिलाई खेचल्या जाते, साडी खराब होती. त्यापेक्षा जसं मी सांगते आहे तुम्हाला तशी तुम्ही हातशिलाई करा, तसा फॉल बसवा, तसा पिको करा. तुमचा हा कस्टमरची ओरड येणार नाही, साडी खराब होणार नाही, फॉल खराब होणार नाही, हातशिलाई खराब होणार नाही. तुटला समजा थ्रेड तुमचा म्हणजे धागा तरी देखील हातशिलाई उसवत जाणार नाही. ही गोष्ट आता तुमच्या लक्षात आली असेल. मी थोडंसं फास्ट प्रोसेसमध्ये दावलेलं आहे कारण तुमचा वेळ माझा वेळ वायाला जायला नको. तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि पहा मस्त असा साडीला फॉल बसवायला शिकून घ्या. तर मस्त असा फॉल मी तुम्हाला बसवायला शिकवला आहे. ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला त्यांना त्यांचा फायदा झालेला आहे आणि ज्यांनी अर्धा पाहिला त्यांनी पूर्ण पहा, म्हणजे टिप्स समजल्या असतील. ज्यांनी पूर्ण पाहिला त्यांना भरपूर सगळ्या टिप्स समजल्या असतील. ओके, व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. तर पहा कुठेही कापड खेचलेला दिसत नाही आणि मस्त असा पिको झाला आहे.